हेप्टेनेशिया, पुरी, कपर्दी द्वीप, बिंबस्थान, भीमपुरी, मानबाई, यमपुरी, बॉम्बे आणि मुंबई. काळानुरूप बदलत गेलेली ही माया नगरीची नावं. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण ही मुंबई शहराची जुनी नावं आहेत. सध्याच्या मुंबईच्या इतिहासात डोकावायचं झालं तर आपण पोर्तुगीज काळापर्यंत पोहोचतो, पण या शहराचा इतिहास त्यापेक्षाही अधिक जुना आहे. हे शहर आणि इथल्या बेटांवर प्राचीन काळीही मनुष्य अस्तित्वात होता. मुंबई हीच प्राचीन कोकणाची राजधानी म्हणजे पुरी असल्याचा दावा प्राचीन इतिहास अभ्यासक सिद्धार्थ सोष्टे यांनी केलाय. त्यांच्या मुंबईचा अज्ञात इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी हा दावा केला आहे. मुंबई किनारपट्टीची 7 बेटे होती. इसवी सन पहिल्या दशकात जुन्या काळांमध्ये 80 बंदरांच्या नोंदी आहेत. त्या कालखंडात 7 वाहनांचे राज्य होते. पैठण ही त्यांची राजधानी मानली जाते. त्यांचा संबंध रोमन, ग्रीक, पर्शियन, अरेबियन लोकांशी आल्याचे मानले जाते. या लोकांशी झालेल्या उद्योगातून महाराष्ट्र हे मोठे राज्य निर्माण झाले. मग राज्यात मोठा उद्योगधंदा सुरू झाला. त्यांनी दिलेल्या देणग्यांमधून आजूबाजूला मोठ्या लेण्या खोदल्या. मुंबईतल्या बोरिवलीला लेण्यांचे मोठे संकुल आहे. तेव्हा तिथे सुमारे 90 लेण्या होत्या. आजही तिथे खोदकाम केले तर लेण्यांची संकुले सापडतात. मुचलिन मुलुंड येथेही लेण्यांचे संकुल मिळतील. बौद्धकालीन लेण्या, महाकालीची लेणी, मागाठाण्याची लेणी आहे. या संबंध किनारपट्टीवर लेण्यांचा प्रभाव होता. सम्राट अशोक किंवा 7 वाहनांचा हा सर्वात मोठा कालावधी आहे. कोकण किनारपट्टीवर मुंबई ही आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मोठे केंद्र होती. त्याच्या पुढे मग काही कालखंडाने येथे अनेक राज्यसत्ता होऊन गेल्या. कलचुरी, गुप्त सम्राट, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहर, यादव यांचे राज्य येऊन गेले. या राजानंतर मग पोर्तुगीज आले. या पोर्तुगीजांच्या आधीचा इतिहास आहे. कोळी समाज मुंबईतल्या मूळचा असल्याचे मानण्यात येते. येथे कोल हे सरदार होते. ते 7 वाहनांचे सरदार होते. कोलवरून कोलीय वंश आणि कोळी असे नामकरण झाले असावे. कोल सरदारावरून मुंबईच्या काही भागांचा इतिहास समजू शकतो. यामध्ये कोलाबा, कोल कल्याण, कोलडुमरी, कोलाड अशी गावांची नावे पडली. सांताक्रूजला पूर्वी कोल कल्याण म्हटले जायचे, मात्र याबद्दल फारशी माहिती लोकांना नाही. मुंबईच्या संदर्भात 7 शिलालेख आणि 3 ताम्रपट मिळाले आहेत. हे ताम्रपट 10व्या शतकातील आहेत. शिलाहारांच्या कार्यकाळातील शिलालेख असून यातील एक शिलालेख परळ गावात आहे तर दुसरा गिरगावात फणसवाडीत आहे. इतर शिलालेखांमधून सातवाहन काळापासूनचा इतिहास मिळतो. घारापुरी लेण्यांमध्ये 7 वाहनकालीन नाणी मिळाली आहेत. हे मूळचे भारताचे प्रवेशद्वार होते. आत्ताचे अपोलो बंदर येथील गेटवे ऑफ इंडिया हे नवे प्रवेशद्वार मानले जाते. अपोलो बंदरचे आधीचे नाव पालव. कोळी समाजामध्ये समुद्राकडे जाणाऱ्या जमिनीच्या टोकाला पालव म्हणतात. त्यावरून हे नाव पुढे आले. मुंबईच्या या प्राचीन इतिहासानंतर आपण पुढील भागात मुंबईच्या पोर्तुगीजांपासूनच्या इतिहासावर नजर टाकूयात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तसंच फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका.